एकीकडे नेते मंडळीने यायचं, सामाजिक सलोखा बिघडलाय त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजेत म्हणणं हे जे बोलणं होतं ते एकदम चुकीचं होतं त्यांचं। कारण हे सिद्ध झालं परवा दिवशी या आरोपीचं समर्थन करणाऱ्या लोकांचं त्या व्यक्तींनी त्या नेत्यांनी कधी निषेध केलेला बघितलं का 2 दिवसात? जर त्यांना सामाजिक सलोखा तयार करायचा आहे तर पहिले त्या लोकांचा निषेध त्यांनी केला असता, त्या लोकांना समज दिली असती। परंतु फक्त हे सगळं खोट आहे, सगळं कटपुतलीचा खेळ ह्यांनी लावलेला आहे आणि जे देशमुख कुटुंबियावर अन्याय झालेला आहे त्याच्यामध्ये हा अन्यायच आहे आणि त्याचं समर्थन जर कोणी करत असेल तर त्याला नीती ही मान्य करणार नाही आणि नीतीचे फळ हे येणाऱ्या काळात ते भोगल्याशिवाय राहणार नाही। कशा पद्धतीने निषेध करणार या संदर्भात तुम्ही काही तक्रार वगैरे करणार आहात त्या लोकांविरोधात? नाही, एसपी साहेबांना मी लिगली फोन केला होता की या व्यक्तीविरुद्ध मला काही तक्रार करता येईल का, तर नक्कीच साहेबांनी मला जे सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आमचे मसाजोग गावकरी हे कालच निघाले होते तिकडे बालाघाटावर। परंतु आपण कुठेही कायदा आणि सुव्यवस्था त्याचा प्रश्न निर्माण होईल असं वागण्याचा कधी प्रयत्न करत नाहीत, कुठलाच मराठी सेवक करत नाही। किंवा आदरणीय मनोज दादा एवढे लाखाचे मोर्चे झाले, बैठका झाल्या, सभा झाल्या, कुठेही चुकीचं काही गैरकृत्य घडू दिलं नाही आणि घडणार देखील नाही। तसंच मसाजोगकरांना पण आम्ही चर्चा केली की असं काही करायचं नाही, आपल्याला जे मार्गदर्शन भेटेल एसपी ऑफिसहून किंवा पोलीस यंत्रणेकडून ते आपण कुठेही कायदा हातात न घेता जे काही प्रोसिजर आहे ते प्रोसिजर करू आणि त्या व्यक्तीला नक्कीच शिक्षा भेटेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि ती भेटणारच आहे, असं आम्ही कारवाई करणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।